नमस्कार. भाग्यशाली पुरुषांची 10 लक्षणे. समुद्रशास्त्र शरीराच्या बनावट आणि शरीरात असलेल्या अनेक गुणांच्या आधारे एखाद्या स्त्री किंवा पुरुषाच्या जीवनातील भाग्य किंवा बनणारे संकेत सांगते. आपल्या हिंदू संस्कृतीत ज्याप्रमाणे स्त्रीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते, त्याचप्रमाणे पुरुष देखील घरातील पालनहार भगवान श्री हरी विष्णू सारखेच आहेत. पुरुष घराचे पालन पोषण करणारे असतो. रुंद कपाळ. जर एखाद्या माणसाचे कपाळ रुंद असेल तर म्हणजेच हाताचे 4 बोटे त्याच्या कपाळावर सहजपणे सामावली जाऊ शकतील, अशा व्यक्तीचे भाग्य खूप मजबूत मानले जाते. अशा व्यक्तीचे भाग्य नेहमीच त्यांची साथ देते आणि नवीन कामातही त्यांना लवकर यश मिळते. परंतु कपाळ असूनही त्यावर कोणत्याही प्रकारची दुखापत झालेले निशाण असेल की जळण्याचे निशाण, अशा पुरुषांना यश मिळण्यात बऱ्याचदा अडचणींचा सामना करावा लागतो, पण अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांना यश मिळते. हातावर तीळ. ज्या लोकांच्या हातावर तीळ असते असे लोक खूप धनवान बनतात. ज्या लोकांच्या पायावर तीळ आणि वाहनाचे निशाण असेल तर असे लोक राजासारखे जीवन जगतात आणि सर्व सुखसुविधा प्राप्त होतात. ज्या पुरुषांची नासिका लांब आणि छाती रुंद असते, त्याचबरोबर नाभी खोल आणि कोमल आणि गुलाबी पायांचे तळवे असतात, असे पुरुष प्रेमाच्या बाबतीत असतात. त्यांना त्यांच्या पत्नीकडून सर्व प्रकारचे सुख मिळते. रिलेशनशिपमध्ये असे पुरुष प्रामाणिक असतात. त्यांच्या जीवनात प्रेमाला विशेष महत्त्व असते. छातीवर केस. छातीवर बरेच केस असलेल्या पुरुषांना आयुष्यात खूप सुख आणि संपत्ती मिळते. असे लोक स्वभावाने खूप संतुष्ट असून विश्वसनीय देखील असतात. ज्या पुरुषांना खूप घाम येऊन त्याचबरोबर शरीरात दुर्गंध येत असेल, अशा पुरुषांना जीवनात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो, कारण त्यांच्यात मंगळ दूषित असतो. त्यांची परिस्थिती नेहमीच अनुकूल नसते. अशा परिस्थितीत शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे, आपण नेहमीच सुवासिक आणि निरोगी असले पाहिजे, जेणेकरून आपला बृहस्पती सदैव उज्ज्वल राहील. आपण दररोज चंदनाचा लेप वापरणे आवश्यक आहे. ज्या पुरुषांचा तळ हाताच्या मध्यभागी हार्टचे निशाण असते, अशा पुरुषांबद्दल असे म्हटले जाते की अशा लोकांना समाजात खूप आदर सन्मान मिळतो. त्यांना वाहनाचे सुख देखील मिळते आणि कधीही धनधान्याची कमतरता नसते. निरोगी शरीर. शास्त्रात असे म्हटले आहे की निरोगी शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आहे. जर एखादी व्यक्ती निरोगी राहिली तर त्याला सुख आणि संपत्तीचा आनंद घेणे शक्य आहे. निरोगी शरीराचा अर्थ असा आहे की आपण आपल्या जीवनातील प्रत्येक बाबींमध्ये पूर्णपणे सक्रिय आणि सक्षम व्हाल. जेव्हा आपले आरोग्य चांगले असेल तेव्हा आपण आपल्या मनाने सर्व काही करू शकता आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. या उलट आपण आजारी राहिल्यास केवळ आपल्या कार्यात अडथळा राहत नाही, तर आपण इतरांवर अवलंबून राहतो. म्हणून शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे, कारण त्याशिवाय तर कोणत्याही सुखाचा आनंद घेणे शक्य नाही. ज्यांच्या हातात चक्र किंवा ध्वजाची निशाणी असतात, त्यांच्या बाबतीत असा विश्वास आहे की त्यांना जीवनात शासन करण्याचा अधिकार नक्कीच मिळतो. जर त्याच्या हातात शंख, चक्र, गदारथ, बाण किंवा ध्वजाचे निशाण असतील तर असे लोक बऱ्याचदा सरकारी नोकरी करतात आणि सरकारी कामात सहजपणे यशस्वी होतात. त्यांना जमीन आणि इमारतीच्या बांधकामातही यश मिळते आणि माता लक्ष्मी नेहमीच त्यांच्या घरात राहते. ज्या पुरुषांचा आवाज मोठा, स्पष्ट आणि प्रभावी असतो, त्यांचा सूर्य मजबूत असतो. अशा लोकांना रोजगार, व्यवसाय आणि संपत्ती द्विगत गतीने मिळते.
त्यांच्या आत्मविश्वास आणि मेहनत घेऊन कोणत्याही क्षेत्रात ते यश मिळवू शकतात. या उलट ज्यांचा आवाज कमी, पातळ किंवा अस्पष्ट असतो तो आयुष्यात किंचित मागे राहतो. अशा व्यक्तींना यश मिळवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. चमकदार डोळे. असे पाहिले तर डोळे आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहेत. म्हणून म्हटले जाते की डोळ्यांनी एखाद्या माणसाचे मन वाचू शकतो. एखादे डोळे आतमध्ये दबलेले नसावेत. तसेच डोळ्यांच्या आसपास काळे डाग धब्बा नसावा. अशा पुरुषांवर स्वतःची श्रीहरिनारायण यांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे त्यांचा चंद्र सदैव चमकत असतो आणि त्यांचे प्रत्येक कार्य यशस्वी होते. अशा प्रकारे आपल्याला जर हे जाणून घ्यायचे असेल की एखादी व्यक्ती भाग्यवान आहे की नाही, तर त्याच्या पायावरून देखील ओळखता येते. म्हणूनच पूर्वीच्या काळात वडीलधारी लोक संबंध जुळवण्यापूर्वी मुलामुलींच्या पायाकडे पाहत असत. याने त्या दोन गोष्टी दर्शवते की डाव्या पायाचे दुसरे बोट मोठे असेल तर ती व्यक्ती खूप भाग्यवान आणि करुणेने भरलेली असेल, आणि दुसरे म्हणजे जर एखादी व्यक्ती चालायच्या वेळी चक्कर चालत असेल तर आपल्याला हे समजू शकते की त्याचे व्यक्तिमत्व विश्वसनीय नाही. आपण जाणू शकतो माणसाचे भाग्य आणि व्यक्तिमत्व कसे असेल.